जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 10वा. टोनप सिद्ध लक्षण नाम. श्रीराम समर्थ. आवर्ण दकी हटकेश्वर, त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर, तया पाताळ लिंगाचा. दशक 17वा आणि समास 10वा. या नवीन समासाची सुरुवात आपण आज करत आहोत. टोनप सिद्ध लक्षण नाम. समर्थांनी या समासाचं नाव जरा वेगळंच ठेवले. टोनपा म्हटलेलं आहे. याचा अर्थ ज्याच्या जवळ सारासार विवेक नाही असा गृहस्थ. म्हणून समर्थ म्हणतात आहे या समासामध्ये अशा प्रकारचा मनुष्य, अशा प्रकारचा माणूस तो जीवनाचा उद्धार करू शकत नाही. ज्याला सगळं सारखंच दिसतं आहे, काच आणि हिरा हे याला सारखंच वाटतं आहे, त्याला परीक्षावंत नसल्यामुळे त्या माणसाची गणना मूर्खामध्ये केली जाते. पण समर्थाने हे असं का म्हटलेलं आहे याचं स्पष्टीकरण या समासामध्ये विशेष करून आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. समर्थ म्हणतायत, आवर्ण दकी हटकेश्वर, त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर, तया पाताळ लिंगाचा. परंतु तेथे जाववेना, शरीरे दर्शन घडेना. विवेके आणावे अनुमाना, अनुमाना तया ईश्वरासी. श्री समर्थांनी हटकेश्वराच्या दर्शनाला जावं असं म्हटले. हटकेश्वर म्हणजे भगवान शंकर. पण त्यांच्या आजूबाजूला पाण्याचे वेढे आहेत, 7 समुद्राचे वेढे आहेत, म्हणून तिथे जाणं शक्य नाही. मग समर्थ म्हणतायत करावं काय त्यासाठी जाण्यासाठी, तर परंतु तेथे जाववेना, शरीरे दर्शन घडेना. विवेके आणावे अनुमाना, तया ईश्वरासी. नाही जाता येत नाही ना आम्हाला तिथे. मग तिथे शरीराने जाता येत नाही तरी हार नाही, तरी विवेकाच्या सामर्थ्याने आम्हाला त्या गोष्टी प्राप्त करता येतात. पुढे म्हटलं आहे, 7 समुद्राचे वेढे, उदंड भूमी पहिलीकडे, सेवटी तुटले कडे भूमंडळाचे. 7 समुद्र ओलांडावे, तेथे जाणे कैसे फावे. म्हणून विवेकी असावे साधूजन. जे मला करता येत नाही माझ्या देहाच्या माध्यमातून, ते विवेकाच्या सामर्थ्यानं करा असं समर्थ म्हणतायत. 7 समुद्राचे वेढे आम्हाला पार करता येणार नाही, हटकेश्वराच्या दर्शनाला जाता येणार नाही, मग जाऊच नये का. समर्थ म्हणतात जरूर जाऊ, पण त्यासाठी देह हे साधन टाकावं आणि विवेक हे साधन घ्यावं. विवेकाच्या सहाय्याने आपल्याला तिथे जाता येऊ शकते. जे आपण असं नव्हे ठावे, ते जाणतयास पुसावे. मनोवेगे तने फिरावे, हे तो घडेना. समर्थ म्हणतायत, जे माझ्याकडनं होत नाही, मला ते कळत नाही, ते कुणाला विचारलं पाहिजे हो, तर जाणत्याला विचारलं पाहिजे. जाणत्यास पुसावे, जाणत्यास विचारावे, जाणत्याकडे विद्या शिकावी. जाणता जो आहे म्हणजे ज्ञानी जो आहे अशा गुरूंकडे जाऊन आम्ही नाना प्रकारच्या विद्या जशा संपादन करतो, त्याही प्रमाणे समर्थ म्हणतात साधू संतांच्या सहवासात राहून आम्हाला विवेकाच्या माध्यमातून आम्हाला परमेश्वरापर्यंत पोचता येते. जे आपणास नव्हे ठावे, ते जाणत्यास पुसावे.
छोट्या छोट्या गोष्टी असतात व्यवहारातल्या, त्या आम्हाला कळत नाही. आम्ही ज्याला कळतात त्याला विचारतो. लहान मुलांना मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर हे सहज हाताळता येतात. मग मोठी माणसं त्याला विचारतात, अरे बाबा त्या ठिकाणी अशा अशा प्रकारचा मेसेज आहे, तो कसा डिलीट करायचा, हा मेसेज फॉरवर्ड कसा करायचा, नवीन मेसेज कसा लिहायचा, इंग्लिशचं मराठीमध्ये कशा रीतीने भाषांतर होईल, व्हॉइस मेसेज कसा पाठवायचा. कुणाला विचारतो आम्ही? ज्याला कळतं त्याला आपण विचारतो. म्हणून जाणत्याला जसं त्याच्या वयाचं बंधन सोडून द्यावं, त्याला कळतं की तो जाणता झाला. म्हणून समर्थ म्हणतात, जे शरीराच्या वेगाने जाता येत नाही ते मनाच्या वेगाने जावं, कारण शरीराला मर्यादा आहे. तो आम्ही कितीही धावण्याचा प्रयत्न केला तर मनाच्या वेगाने आम्हाला धावता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणत आहेत पुढे, मनोवेगे तने फिरावे. काय म्हणतायत? मनोवेगे तने फिरावे, मनाच्या वेगाने तनाने फिरावं, हे तो घडेना, हे शक्य नाही. जे चर्म दृष्टीस नव्हे ठावे, जे चर्म दृष्टीस नव्हे ठावे, ते ज्ञान दृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधानी. सगळं ब्रह्मांड आम्हाला पाहायचं आहे. कसं शक्य आहे हो? देहाच्या माध्यमातून डोळ्याने सगळं जग पाहता येईल का? नाही पाहता येणार. म्हणून समर्थ म्हणताय, जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे, ते ज्ञान दृष्टीने पाहावे. पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी असा विचार करून आम्ही आमच्या पिंडाचा अभ्यास जरी केला तर ब्रह्मांडाचा अभ्यास होतो. पुढे काय म्हटले बघा, मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ, ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. चढळ म्हणजे पडदा. वरती आकाश, खाली पाताळ अशा प्रकारचे दोन भाग का पडले? त्याचं उत्तर म्हणजे पृथ्वीचा पडदा आहे. मध्ये पृथ्वीचा पडदा आहे. त्या पृथ्वीला बाजूला केलं तर सर्वत्र अंतराळच आहे. म्हणजे समर्थांना त्याही काळामध्ये तिथे भूगोलाच्या दृष्टीने जरी आम्ही विचार केला तर पृथ्वी हे अधांतरी आहे. हे समर्थ इथे सांगून जात आहेत की तयास परब्रह्म म्हणावे. मग कुणाला परब्रह्म म्हणावं? आकाशाला परब्रह्म म्हणावं का? पुढे समर्थ म्हणतायत, तयास परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे, जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार. म्हणून उपाधी विरहित असलेला आकाश, म्हणून त्याला आम्ही परब्रह्म म्हटलंय. आकाशाला दोष आहेत, आकाशाला गुण आहेत आणि ते उपाधीने तयार झालेले आहेत. म्हणून त्याला आम्ही परब्रह्म म्हणू शकत नाही. पण जे उपाधी वेगळं जे आहे ते परब्रह्म आहे. म्हणून आकाश स्वरूप परब्रह्म म्हणतो आम्ही. पुढे म्हटले, दृष्टीचे देखणे दृश्य, डोळ्याने पाहणे तो दृष्टीचा विषय आहे. डोळ्याने आम्ही दृश्य पाहतो. मनाचे देखणे भास, मनाने पाहिलं त्याला भास असं म्हणतात. मनातीत निराभास विवेके जाणावे. जिथे दृश्य नाही, जिथे भास नाही, अशा गोष्टी जर आम्हाला पाहायच्या असतील तर समर्थ म्हणतात निराभास हे विवेकाच्या सामर्थ्याने पाहता येतो. म्हणून विवेकी व्हा आणि त्या परब्रह्माचा शोध घ्या. दृश्य भास अवघा विघडे, विवेक तेथे पवाडी, भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे. जगामध्ये अशा प्रकारे विवेक दृष्टीने पाहणारे, सूक्ष्म दृष्टी ज्यांच्याकडे आहे असे जगामध्ये ज्ञाते थोडेच आहेत. म्हणून दृश्यभास
दृश्य आणि भास. अवघे विघडे याचा अर्थ ते मोडून जाते. स्वप्न तुटते, भास तुटून जातो. तसं डोळ्यानं दिसणारं जगत सुद्धा हे नष्ट होते. विवेक हे आपल्याला कळते. मग अशा प्रकारे भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे. या जगाला सूक्ष्म दृष्टीने पाहणारे असे जगामध्ये फारच थोडे आहेत. असे विवेकी थोडे आहेत. असे जे पाहतात ते लोक परब्रह्माचा ठाव घेतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, वाचांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. समर्थ म्हणतायत, वाचेने वाच्यांश कळतो. न बोलता जर कळत असेल तर त्याला लक्षांश असं म्हणतात. आणि लक्षांश सुद्धा जर बाजूला टाकून निर्गुण अनुभवास आला, गुणाचे न योगी. आम्हाला निर्गुण कसे कळेल? गुणाच्या योगाने निर्गुण कळेल. म्हणून सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे, किंवा निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे. परब्रह्माच्या भेटीला जायचे आहे. ते निर्गुण परब्रह्म आम्हाला जाणायचं आहे. तर आम्ही काय करावं? जे गुण आहेत त्या गुणाच्या माध्यमातून निर्गुणापर्यंत पोचावं. म्हणजे आता पुन्हा येथे भेद निर्माण झाला. गुण म्हणजे भेद, निर्गुण म्हणजे अभेद. म्हणून अभेदाचं जर आम्हाला जाणायचं असेल, अभेद जर जाणून घ्यायचा असेल, तर आम्हाला भेदाच्या माध्यमातून निर्गुणाकडे जावं लागेल. परमेश्वर हा अभेदामध्ये आहे, तो भेदामध्ये आहे, पण भेद आणि अभेदाच्या पलीकडे परब्रह्म आहे. म्हणून त्या परब्रह्माला जाणण्यासाठी समर्थ म्हणतात, गुणांचा आसरा घ्या. म्हणून समर्थांनी सगुण उपासना सांगितली. तर रामाची उपासना का करावी? तर श्रीराम हा सर्व गुणांनी हे युक्त आहे. अशा प्रकारे त्या गुणांना आम्ही प्राप्त केलं पाहिजे. पुढे म्हटलं आहे, नाना गुणासं आहे नाश. समर्थ म्हणतात, गुण हे नाशिवंत आहेत. निर्गुण ते अविनाश, ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. डोळ्यांनी जे दिसते ते नष्ट होणार आहे. सूक्ष्म दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हेच संपूर्ण जगत अणुरेणूंनी तयार झालेलं आहे. अणुरेणू डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणून सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर ते आपल्या लक्षात येईल. म्हणून गुणाच्या बाबतीत आपण विचार केला तर गुण नष्ट होणार आहे, पण त्या गुणाच्या आतमध्ये असलेलं जे निर्गुण तत्व आहे ते राहणार आहे. पण तिथे पोचायचं असेल तर गुणांचा आधार घ्यावा लागतो. आम्हाला वरच्या माडीवर जायचं आहे, वरच्या मजल्यावर जायचं आहे, तर आम्हाला पायऱ्यांचा आधार घ्यावा लागतो, लिफ्टचा आधार घ्यावा लागतो, आणि नंतर वरच्या मजल्यावर जाता येते. त्याचप्रमाणे निर्गुणाकडे जात असताना आम्हाला सगुणाचा आधार घ्यावा लागतो. आणि सगुण म्हणजे अशा प्रकारचं कोणतं साधन जे निर्गुणापर्यंत आम्हाला पोचवेल. तर पुढे समर्थ म्हणतायत, जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकोन जाणावे, श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. म्हणून दृष्टीने दिसत नाही म्हणून ठीक आहे, ते बाजूला ठेवा. मग तुम्ही ऐकून जाणा, त्याचं मनन करा, त्याचं चिंतन करा. म्हणून दृश्य बाजूला सारल्यानंतर सुद्धा तुम्हाला मन आणि चिंतनाच्या माध्यमातून तेथपर्यंत पोचता येते. परंतु त्यासाठी गुणांचा आधार घ्यावा लागतो. अष्टदेचे जिनस नाना, उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिटावेना कोणी एके.
अष्टधा म्हणजे अष्टधा प्रकृतीचे जिनस म्हणजे वस्तू किंवा प्रकार. अनेक गोष्टी आहेत. पंचमहाभूत आणि त्रिगुण या सगळ्यांचा काळा जो आहे तो म्हणजे सगळ्या जिनसा आहेत. सगट सारखी स्थिती झाली म्हणून अष्टधा प्रकृती निर्माण झाली. त्यात नाना जिनसा आहेत. त्यातल्या काही गोष्टी आमच्या उपयोगी आहेत, त्या गुणातीत आहेत आणि गुणांचा समुच्चय आहे. त्या गोष्टी आम्ही स्वीकारल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी आमच्या उपयोगी नाहीत त्या गोष्टी टाकता आल्या पाहिजेत. म्हणून हा भेद जरी दिसत असला तरी तो भेद सुद्धा आम्हाला दृश्य स्वरूपातला आहे तो समजून घ्यावा लागतो आणि त्या भेदाच्या पलीकडे जाऊन आम्हाला परब्रह्माला प्राप्त करून घ्यावे लागते. सगट सारखी स्थिती झाली, सगळे सारखेच आहेत असं म्हटलं तर चालेल का हो? नाही चाललं. माती आणि भाकरी सारखी आहे का? माती आणि भाकरी आम्हाला सारखी वाटत असेल तर समर्थ म्हणतात परीक्षा चुकती आहे तुमची. ऊस आणि ज्वारीचा दांडा सारखाच असेल का? मग म्हणतात परब्रह्म सर्वत्र आहे. म्हणजे जे भेदामध्ये आलेलं आहे, जे द्वंद्वामध्ये आलेलं आहे, ते द्वंद्व त्यातलं जे सार आहे ते सार स्वीकारावे लागते आणि असार आहे ते टाकावे लागते. खडे आम्हाला फेकावे लागतात आणि गहू वेचावे लागतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली. चवीनटाने कालविली नानाने. चवीनटाने या शब्दाचा अर्थ ज्याच्या तोंडाला चव नाही असा. त्या चवीनटाचं काय आहे की जेवण करताना सगळा काळा करून घेतो आणि मग खातो. सगळं काला कसं करतो आणि मग खातो. अरे त्याला तिखट कळत नाही, खारट कळत नाही, गोड कळत नाही, त्याला कडू कळत नाही, त्याला तुरट कळत नाही, त्याला चविष्ट कळत नाही. तो सगळा काळा करतो आणि खाऊन घेतो कारण त्याच्या तोंडाला चवच नाही. पण ज्याच्या तोंडाला चव आहे तो चवीने त्या गोष्टी स्वीकारतो आहे. म्हणून तुम्ही गुणवंत व्हा आणि हा बोध त्या चांगल्या गोष्टी त्याच्यातून घ्या. टोनपे पण आहे ते तुम्ही टाकून द्या असा बोध समर्थ या ठिकाणी सांगतात आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे जो मनुष्य ज्ञानी आहे तो मनुष्य चांगल्या गोष्टी स्वीकारणार असा गुणग्राहिक असला पाहिजे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे टोनपा नव्हे गुणग्राहिको. असा जो टोनपा जो गुणग्राहक जो आहे ज्याला सगळ्या गोष्टी सारख्याच वाटतात तो मनुष्य गुणग्राहक कसा राहील? बाभुळीचं लाकूड आणि सागाचे लाकूड एक कसं म्हणू? लाकूड म्हणून जरी ते सारखं असलं तरी दोघांची उपयोगिता ही भिन्न भिन्न आहे. त्यामुळे ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्या तुम्हाला हव्या आहेत त्याची निवड तुम्हाला करता आली पाहिजे. आम्ही बाजारात जातो, भाजीपाला निवडत असताना सुद्धा त्यातलं गवत कीड खाल्लेलं असेल तर असं जे पदार्थ आहे ते आम्ही टाकून देतो. चांगला ताजा भाजीपाला आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो. व्यवहारामध्ये अशा प्रकारे गुणग्राहकता चांगल्या माणसाजवळ ही असतेच. टोनपा माणसाजवळ काही नसते. तो कसंही सरकटून घरी घेऊन येईल. या जगात काहीच वाईट नाही आहे, सगळं चांगलंच आहे असं म्हणून आपण सगळं घेतलेलं चालेल का? नाही चालणार. ज्या अर्थी माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला, माझ्या दृष्टीला हा दृश्य भेद दिसतो आहे तोपर्यंत माणसाला शुद्धतेचा स्वीकार करता आला पाहिजे. इतर लोकांच्या बाबतीत हा विचार नाही आहे.
म्हणून समर्थ स्वतः बोलतायत, टोनपा नव्हे गुणग्राहिक, मूर्खास कळेना विवेक, विवेक आणि अविवेक एकची म्हणती. चांगलं आणि वाईट ज्याला कळतच नाही अशा मूर्खाला विवेक आणि अविवेक काय कळणार. म्हणून चांगलं स्वीकारता येणं याला विवेक बुद्धी असं म्हणतात. उच्च नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासची बुडाला, नाना अभ्यासे प्राणी आला, सुटका कैची. चांगलं आणि वाईट कळतच नाही. वस्त्र परीक्षा करणारा, समर्थांनी नाना परीक्षा हा शब्द वापरलेला आहे, पण पुढे हे ज्ञान नव्हे हा शब्द पुढे जोडला आहे, कारण इथे ब्रह्मज्ञान हेच ज्ञान आहे आपणासी आपण, यात नाव ज्ञान, समर्थ पुढे म्हणतात. पण त्या अगोदर व्यवहाराच्या दृष्टीने आम्हाला गरज आहे. व्यवहाराच्या दृष्टीने त्यातला चांगुलपणा जो आहे तो आम्हाला घेता आला पाहिजे. वाईट गोष्टी आम्हाला टाकता आल्या पाहिजेत. माझ्या आरोग्याच्या दृष्टीने मी विचार जर केला तर डॉक्टर म्हणतात की तुमच्यासाठी मीठ खाणं बरोबर नाही, तुम्ही जास्त साखर घेणं बरोबर नाही. एखाद्याच्या जर लिव्हरचा प्रॉब्लेम झालेला असेल तर डॉक्टर म्हणतात त्याला, तुम्ही जे मद्यपान केले आतापर्यंत त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम आलेला आहे, त्यानंतर जर तुम्ही कराल तर तुम्हाला मृत्यू येईल. ते त्याज्य आहे. ज्या गोष्टी त्याज्य आहेत त्या वाईटच आहेत. मग ज्याला ते वाईट आणि चांगलं कळत नाही या माणसाला समर्थांनी टोनपा म्हटलेला आहे, मूर्ख म्हटलेला आहे. पुढे समर्थ म्हणतायत, वेळ लागून झाले ओंगळ, त्यास सारिखेच वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ विवेकी नवती. ज्या माणसाला वेळ लागलेला आहे, डोकं फिरलेलं आहे, तर तो गादीवर झोपण्याच्या ऐवजी तो उकुरड्यावर झोपतो. आपण म्हणतो त्याच्याकडे समत्व बुद्धी आहे, सगळीकडे सारखंच आहे, थोडक्यात त्याला वेळ लागलेला आहे. ज्या माणसाला वेळ लागलेला आहे तो कसाही वागतो, पण ज्ञानी मनुष्य असा वेडेपणाचं काम करत नाही. जे जे चांगलं आहे ते तो चांगला मनुष्य स्वीकारत असतो आणि चांगले व्हा. समर्थाने प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांगितल्या आहेत. जितका तुम्ही प्रपंच उत्तम करू शकाल तितकाच परमार्थही उत्तम करता येईल. प्रपंचामध्ये जो ओंघळ आहे तो परमार्थातील ओंघळ होतो. म्हणून समर्थ म्हणतायत दोन्हीकडे आम्हाला उत्तम काम करता आलं पाहिजे. ज्यासी अखंड होतो नाश, त्यासीच म्हणती अविनाश, बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे. ज्यासी अखंड होतो नाश, त्यासीच म्हणती अविनाश. अविनाश या शब्दाचा अर्थ ज्याचा कधीही नाश होत नाही तो. पण मूर्ख लोक ज्या विनाशी गोष्टी आहेत त्यालाच अविनाश म्हणून बसतात. आमच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत असं शास्त्र सांगून गेलं आहे. जे जे डोळ्यांनी दिसतं ते सगळं नष्ट होणार आहे. तुम्ही स्वतःच जे आरशात रूप पाहता ते सुद्धा नष्ट होणार आहे, काहीही शिल्लक राहणार नाही. मग त्याला आम्ही अविनाशी कसं म्हणावं ते फक्त मूर्खच लोक म्हणू शकतील. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले, आंधळे परीक्षावंत मिळाले, तेथे परीक्षा कैसी. परमेश्वराचे भेद निर्माण केला परमेश्वराने, कारण आम्ही देहबुद्धी धारण केल्यामुळे आणि आम्हाला डोळ्यांनी दिसताना आम्ही तो भेद नाही मानला तर आम्ही अडचणीमध्ये येऊ. संतांचं असं वचन आहे की जो मनुष्य देहातीत आहे त्याला सर्व सारखं आहे, पण आम्ही देहातीत नाही आहे.
आम्हाला देहभान आहे, मग देहभान आहे. म्हणून चांगलं वाईट सुद्धा तुमच्या देहानुसार, तुमच्या देहानुसार काही गोष्टी त्या चांगल्या आहेत, काही गोष्टी त्याज्य आहेत. म्हणून तो विवेक असला पाहिजे. तुम्ही साधक असाल, तुमचा देह जर साधकाचा असेल तर भगवंताची भक्ती करणं, नामजप करणे, पूजार्चा करणे, भक्ती मार्गी लागणे, संतांचा सहवास घेणं हे तुमच्यासाठी साध्य आहे. ते तुमच्यासाठी धन्यता देणारं आहे. पण त्याशिवाय आपल्या इंद्रियांना बहिर्मुख करून इतर विषयांचं सतत सेवन करणे या गोष्टी साधकाच्या दृष्टीने त्याज्य आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आम्ही या भेदामध्ये जरी आम्ही अडकलो नाही तरी ईश्वरे नाना भेदे केले. गुलाबाला सुगंध भिन्न आहे, चमेलीचा सुगंध भिन्न आहे, मोगऱ्याचाही भिन्न आहे. सगळे एक आहे असं म्हणता येणार नाही. या भिन्नांच्या बाबतीतही मोठा चमत्कार आहे बघा. या भेदामुळे आमचं जीवन सुखकर झालेलं आहे. आपलं रूप भिन्न आहे म्हणून आपण एकमेकांना सहज ओळखू शकतो. आपली नामं भिन्न आहेत म्हणून आपण एकमेकाला जाणू शकतो. सगळ्यांच्या घरचा पत्ता जर एकच असता तर पत्र कुठे गेले असते हो. ज्या अर्थी तुमच्या घराचा पत्ता भिन्न आहे त्या अर्थी तुमचं घर आणि समोरच्याचं घर भिन्न आहे, लक्षात घ्या. मग ती भिन्नता जी आहे ती आपल्याला सुख देणारी आहे. आत्मिक पातळीवर जरी आम्ही भेदत्व असलं तरी भौतिक पातळीवर तो भेद आपल्याला स्वीकारावा लागतो. लोखंड आणि सोनं यात भेद आहे, दगड आणि माती आणि लाकूड यातही भेद आहे. म्हणून 5 प्रकारचे शास्त्रात भेद दिलेले आहेत. ते भेदच आहेत. पहिला भेद दिला आहे तो जड जळाचा भेद. 2 जड वस्तू आहेत, त्या एकमेकांशिवाय भिन्न आहेत. दुसरा भेद आहे जडाचा आणि जीवाचा भेद आहे. जड वस्तू आणि मी, माझ्यात फरक आहे. मी बोलतो आहे, लाकूड बोलणार नाही, वस्तू बोलणार नाही, निर्जीव भिन्न आहे. तिसरा भेद आहे जीव जीवाचा भेद. एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा भिन्न आहे. एक मुलगा दुसऱ्यापेक्षा भिन्न आहे. जरी जुळे असतील तरी त्यामध्ये दोघांमध्ये भेद आहे हे आई वडील बरोबर जाणतात. म्हणून जीव जीवाचाही भेद आहे. जीवामध्ये आणि शिवामध्येही भेद आहे. कारण तू मायेत अडकलेला आहेस म्हणून जीव आहेस आणि तो मायेतून मुक्त झाला म्हणून तो शिव आहे. जीव शिवाचा निश्चय, जीव शिवाचाही भेद आहे आणि शिव आणि जडाचाही भेद आहे. आणि 5वा भेद आहे परमेश्वराने दृश्य दिसणारी जी वस्तू आहे त्यात भेद हा आहेच. म्हणून अशा प्रकारे 5ही भेद जे आहे ते शास्त्राने मान्य केलेले आहेत. आणि मग जो मनुष्य आपल्या देहामध्ये आहे, ज्याला देहाचं भान आहे, जो व्यवहार करतो आहे, त्याने त्या भेदांना सांभाळून जाऊन माया चालवली आहे. सगळे सारखेच नाहीत, कागद सारखेच दिसतात. कॅशियर असेल एखादा तर तो म्हणतो सगळ्या नोटाच आहेत. 5ची दिली काय, 100ची दिली काय, 1000ची दिली काय, ती नोटच आहे, सारखीच आहे. नाही, तुम्ही व्यवहार करता तर तुम्हाला कळली पाहिजे की ही 100 रुपयाची नोट द्यायची आहे, विड्रॉ करायची, विड्रॉ मध्ये आहे. 1000 रुपये त्याला देता येणार नाही. जरी अभेदत्व असलं तरी व्यवहारामध्ये तो भेद आहे. कागद म्हणून दोन्ही सारखं असतील तरी दोघांचं मूल्यांकन मात्र काय आहे, भिन्न आहे. म्हणून तो भेद शहाणी माणसं जाणतात. मूर्खाला तो भेद जाणता येत नाही, तो कळतही नाही. म्हणून समर्थ पुढे किती स्पष्टतेने सांगतायत बघा. जेथे परीक्षेचा अभाव, अशी परीक्षा ज्याला कळत नाही, तो टोनपा समुदाव, गुणची नाही गौरव येईल कैसे. गौरव गुणाच्या मागे आहे. माझा गौरव करा असं म्हणून जर कोणी फिरत राहिले
तर लोक त्याला वेड्यात काढतील. आणि जे गुणवान लोक आहेत त्यांचा गौरव कसा करा असा म्हणण्याचं कारण नाही. लोक त्यांचा आपोआप गौरव करतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले, असार सांडून सार घेतले साधूजनी. साधू संतांनी काय केलं आहे, तर असार जे आहे ते टाकलं आहे, सार त्यांनी स्वीकारलेलं आहे. ज्या गोष्टी खोल आहेत त्या उडवून लावता आल्या पाहिजेत. म्हणून सार काय आहे, तर गुण हे सार आहे आणि अवगुण जे आहे ते असार आहेत, ते टाकता आलं पाहिजे. निवडत असताना ज्या गोष्टी आमच्या कामाच्या आहेत त्या गोष्टी आम्ही घेतो, खडे फेकून देतो. तुम्ही म्हणाल काय परमेश्वर सर्वत्र आहे, खडे काय, गोटे काय, गहू काय आणि माती काय, सगळं सारखंच आहे. पण आम्ही वाळू शिजायला टाकत नाही, आम्ही तांदूळ शिजायला घालतो. आम्हाला दगड खाता येत नाही, आम्हाला लाडू खाता येतो. याचा अर्थ असा की आम्ही देहांत आहे. त्यामुळे देहबुद्धी आम्हाला असल्यामुळे चांगलं आणि वाईट आम्हाला स्वीकारता येतं. आम्हाला जी उपाधी प्राप्त झाली त्या उपाधीच्या अनुषंगाने ते चांगलं वाईट ठरत असते. तुम्ही मानव आहेत, मग मानवाला कोणती कृती योग्य आहे ते ठरवा. कारण आपण उपाधी कोणती घेतली आहे, मानवाची. म्हणून आम्हाला जनावरासारखं वागता येणार नाही, कारण आम्हाला उपाधी मानवाची आहे. तुम्ही म्हणाल जनावर कशी हिंडतात हो, मग आम्ही तशी हिंडून नाही चालणार, कारण तुमची उपाधी भिन्न आहे. गाढव उकरड्यावर लोळते, तिथे ब्रह्मतत्व आहे, चैतन्य तत्व आहे. पण ते उकरड्यावर लोळते याचं कारण त्या ठिकाणी त्याने जे उपाधी धारण केलेली आहे त्याच्यासाठी ते ठीक आहे, पण तुझ्यासाठी ती गोष्ट त्याज्य आहे. म्हणून कोणी काय करावं, तर अधिकारानुसार आपण आपली कामं करावी. आपण म्हणतो आम्ही आमच्या पायरीनं राहिलं पाहिजे. याचा अर्थ मी जी उपाधी धारण केली आहे त्या उपाधीच्या अधिकाराप्रमाणे राहिलं पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचंच घ्या आता. या दोघांमध्ये काय फरक आहे हो? दोघांनीही उपाधी धारण केली आहे. तो विद्यार्थी त्याने विद्या धारण करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी उपाधी धारण केली आहे विद्यार्थ्याची. आणि शिक्षक त्यांनी विद्या देण्यासाठी उपाधी धारण केलेली आहे. म्हणून दोघांची ही जागा भिन्न आहे. म्हणून गुरुजींचा राग शिष्यावर निघणं साहजिक आहे, पण शिष्याने गुरुजींवर रागावू नये, कारण त्याची ती उपाधी नाही. म्हणून आमची उपाधी ठरली पाहिजे आणि नंतर आमच्याकडून कार्य घडलं पाहिजे. तेच आपल्यासाठी योग्य आहे. सैनिक आहे, सैनिकाने सैनिकाची उपाधी धारण केली म्हणून त्याला संरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. म्हणून ते संरक्षण करतात आहे. त्याने ते संरक्षण न करणे याचा अर्थ ते टोनप्याचं लक्षण होईल, किंवा त्याचा अधिकार दुसऱ्याने घेणे हे योग्य होणार नाही. तुम्ही उपाधी धारण करा आणि त्या उपाधीप्रमाणे तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या कर्तव्याच्या आहेत, ज्या शुद्ध आहेत, ज्या मानव हिताच्या आहेत, ज्या सगळ्यांच्या कल्याणाच्या आहेत त्या स्वीकारा. पहिलं माझं कल्याण करा आणि माझ्याबरोबर इतरांचं कल्याण करा. म्हणून समर्थ म्हणतात आहे, संत आम्हाला सतत सांगत आहेत, उत्तम वस्तूची परीक्षा करता आली पाहिजे. कैसी घडे नतद्रक्षा, नतद्रक्षाला कसे घडणार आहे. दीक्षा हिनापासी दीक्षा येईल कैसी. दीक्षा हिनापुढे दीक्षा येईल कशी. ज्याच्या जवळ दीक्षाच नाही, ज्याच्या जवळ ज्ञानच नाही, ज्याच्या जवळ ज्ञान मागायला गेलं तर तो म्हणेल मीच भिकारी आहे. तर मी तुम्हाला काय देणार आहे. कपडे नसणाऱ्या माणसाकडे कपडे मागितले तर तो म्हणेल तुला काय देऊ मी, माझ्याचकडे कपडे नाही.
पैसे नसणाऱ्या माणसाजवळ पैसे मागायला गेले तर ते म्हणतील माझ्याकडेच नाही तर तुला काय देऊ. म्हणून समर्थ म्हणतायत नत द्रक्षाला जे हे शक्य नाही. म्हणून उत्तम परीक्षा करा आणि आपल्या हिताचा विचार करा. आपले न ओंगळपणे दिशा करून स्वैच्छ शौच नेने वेदशास्त्री पुराणे त्यास काय करीती. वेदशास्त्र पुराण हे सगळं ज्याला स्वतःचा आत्मभान निर्माण झालेला आहे, ज्याला स्वतःचा उद्धाराचा मार्ग माहीत झाला आहे, ज्याला ज्ञान आहे की आपण काहीतरी मोठं झालं पाहिजे, त्यांच्यासाठी हे आहे. कुत्र्या मांजरांसाठी हे नाही, प्राणी मात्रांसाठी नाही. कारण त्यांनी तो देह धारण केलेला आहे. त्या धारण केलेल्या देहाला हे त्यांच्यासाठी ते नाहीच आहे. त्यांचा आहार निद्रा भय मैथुनच त्यांच्यासाठी आहे. जे मनुष्य सुद्धा पशुप्रमाणे ओंगतात वागतात त्यांना काय म्हणावं. समर्थ म्हणतात त्याला नतद्रक्ष म्हणावं. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की दिशा करून स्वैच्छ करणे शौच नेणे. दिशा करून स्वैच्छ नेणे. शौच म्हणजे शुद्धता त्याला माहित नाही. कुठेही दिशा करतो म्हणजे घाण करतो. आधी राखावा आचार मग पहावा विचार. आचार विचारे पैल पार पावी जेतो. सुंदर ओवी आहे. पहिल्यांदा आचार आहे मग विचार आहे. जसं संतांचा आहे, पहिला आचार नंतर विचार. ज्याचा आचार चांगला आहे त्याने हळूहळू आपला विचार बदलवला पाहिजे. माणसाने पहिलं मंदिरात जावं आणि मग आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण करावी. कारण त्या आचाराच्या माध्यमातून विचार तुमच्या मागे येईल. पहिले संतांचे पाय सेवावे मग अर्थ आचार करावा आणि नंतर अंतत्व प्राप्त करावं. पहिले शाळेत जावं आणि मग ज्ञान मिळवावं. पहिले आचार आहे. शाळेत जाणे हा आचार आहे आणि ज्ञान प्राप्त होणे हा विचार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे तुम्ही आचाराने उत्तम व्हा आणि नंतर तुम्ही त्याप्रमाणे विचार आपला स्थिर करा. जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे. डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेची मानिले एक. विवेक आणि अविवेक काय मानावे. अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती. कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे. समर्थांनी दृष्टांत दिलाय. विष अमृत एकच आहे ते कोणासाठी आहे. विष आणि अमृत एक आहे हे म्हणता कसे. अहो विषाने प्राण जातो आणि अमृताने जीवन मिळते मग ते एक कसे. सत्कर्माने कीर्ती प्राप्त होते आणि कुकर्माने माणसाची अधोगती होते. मग सत्कर्म जे आहे ते केलं पाहिजे. सत्कीर्ती वाढवली पाहिजे. विवेकाने ती वाढवली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक. तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. शहाण्या माणसाने इहलोकीही धन्य केला पाहिजे. इहलोकही धन्य केला पाहिजे आणि परलोकही धन्य केला पाहिजे. मी सुखी झालो पाहिजे आणि या सुखालाही सोडता आलं पाहिजे अशी भावना पाहिजे. सुख प्राप्त करावे आणि सुखाच्या प्राप्तीनंतर त्याचा त्याग करावा. म्हणून संत संगची जावी. म्हणून आपण संत संघाच्या मार्गाला लागावं. सत्शास्त्राची श्रवण करावी. चांगलं चांगलं जे आहे ते ऐका, श्रवण करा. माणसाला दिवसभरात अनेक गोष्टी ऐकायला मिळतात पण चांगले ऐकायला मिळतील की नाही हा प्रश्न आहे. जीवन धन्य करायचं असेल, खऱ्या अर्थाने ते ज्ञानी तृप्त व्हायचं असेल तर सत्ग्रंथाचं वाचन करा, सत्शास्त्राचं श्रवण करा, साधू संतांच्या सहवासात राहा.